कर्जमाफी 2026 ची ही तिसरी यादी देखील जाहीर झाली आहे, ज्यामध्ये 16,95,000 शेतकऱ्यांचे नावे देखील आले आहेत. आता गावानुसार यादी तुम्हाला तपासायची आहे. आधार प्रमाणीकरण करताना कोणत्या शेतकऱ्यांना अडचणी येत असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. ई-केवायसी व मयत शेतकरी वारस कर्जदारांसंदर्भात अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना आहे. तर मयत शेतकरी कर्जदाराचे कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? तिसरी यादी व कर्ज खात्याची रक्कम चुकीची असेल तर काय करायचं आहे? 2018चे शेतकरी पात्र आहेत का? प्रोत्साहनपरला 50,000ची यादी कधी येणार? ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण लगेच बघूया. आता ही जी तिसरी यादी ती आहे ती देखील जाहीर झालेली आहे. तुम्ही बघू शकता. गाव पातळीवरती ही यादी येत आहेत बघा. गाव सुद्धा देण्यात आला आहे, तालुका देखील देण्यात आलेला आहे व कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी ही यादी देखील आली आहे. तर यामध्ये 16,95,000 शेतकऱ्यांची नावं देखील आहे. आता यामध्ये जे शेतकरी पात्र असणार आहे त्यांना आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं असणार आहे. यासाठी FLRS.Maharashtra.gov.in ही जी काही वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. आता घरी बसून तुम्ही मोबाईलद्वारे ई-केवायसी करू शकता का? तर नाही. तुम्हाला ई-केवायसी एकतर CSC सेंटरमध्ये किंवा तुम्ही बँक शाखेत जाऊन ई-केवायसी करू शकता. तर आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन जे कागदपत्रे सांगितलेले आहे त्यानुसार तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्यामध्ये आधार कार्ड महत्त्वाचं आहे, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक महत्त्वाचं आहे आणि यादीत विशिष्ट क्रमांक देखील देण्यात आला आहे. हे विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या नावापुढे दिसणार आहे. तुमचे आधार क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, त्यानंतर विकास संस्था, कर्ज खाते क्रमांक, थकबाकीची जी काही रक्कम आहे. अनेक शेतकऱ्यांना 50,000 आहे, 64,000 आहे, 1,00,000 आहे, 1,92,000 आहे. अशा प्रकारे मोठी रक्कम कर्जमाफीची थकबाकी रक्कम आहे देण्यात आली आहे व ती माफी सुद्धा झालेली आहे. या संदर्भात शेतकरी बांधवांमध्ये नक्कीच इथे आनंद आहे, कारण अनेक शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये आली आहे. पहिली यादी आली होती ज्यामध्ये फक्त आणि फक्त 533 शेतकरी बांधवांची नावं होते. दुसरी यादी पुण्यातून आली होती ज्यामध्ये 6,000 शेतकरी बांधवांची नावं होते. आता ही तिसरी यादी आहे ज्यामध्ये 16,95,000 बघा ही मोठी यादी आहे. ज्यामध्ये कर्जदारांचे जे 2,00,000 पर्यंत कर्जमाफी होणार होती त्यांचे सर्वांची नावं या कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे. पण जे काही प्रोत्साहनपर लाभ मिळणारे 50,000 ची यादी आहे ती कधी येणार? तर यामध्ये शक्यता आहे की जी चौथी यादी असणार आहे ज्यामध्ये जे प्रोत्साहनपर लाभ मिळणारे शेतकरी आहे ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहे असे 23,00,000 शेतकऱ्यांची नावं देखील आहेत. 3 कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. म्हणजेच त्यांची निधी आहे प्रोत्साहनपर या जे प्रोत्साहनपर शेतकरी बांधव आहे त्यांना 3,000 कोटीचे असणार आहे. 50,000 प्रोत्साहनपर जे प्रत्येक वेळेस कर्ज भरतात त्या नियमित कर्ज भरताना त्यांची यादीमध्ये हे नाव येणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना फक्त आणि फक्त त्या शेतकऱ्यांना लागू होणार आहे जे 2019 पासून थकबाकी शेतकरी कर्जमाफी असणार आहे ते 2019 पासून होणार आहे. 2018 आणि शेतकऱ्याचे प्रश्न आहे की 2018चे शेतकरी पात्र आहेत का? तर नाही, असे शेतकरी पात्र नाहीत. मयत शेतकरी कर्जदाराच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? तर या संदर्भात तसेच जर कर्जमाफीच्या 7/12वरती जसं वारसाचं नाव लागतं, मयत शेतकरी झाल्यानंतर 7/12वरती वारसचं नाव लागतं, तसेच कर्जावरती देखील वारसचं नाव लागणे गरज असणार आहे. त्यासाठी आता बघा तुम्ही बघू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र मयत कर्जदारच्या वारसेचे नाव समाविष्ट करण्याबाबत इथे एक नवीन जे काही पत्रक आलं होतं ज्यामध्ये वरील विषयाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविण्यात येत आहे व या योजनेसाठी जे पात्र असलेले मयत कर्जदार सभासदाच्या बाबतीत माहिती पोर्टलवर सादर करण्यासाठी बँकेंनी त्यांच्या धोरणाप्रमाणे कार्यवाही करून वारसांचे नाव योजनेत समाविष्ट करावे असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर जे काही मयत शेतकरी आहेत त्यांच्या वारसांनी समाविष्ट करायचे आहे तर वारसाचे विशिष्ट नमुन्यातील अर्ज संस्थेचा ठराव, कर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय अधिकारी यापैकी कोणत्याही एकाची सही शिक्क्यानिशी लागणार आहे. त्यानंतर वारस किंवा कुटुंब प्रमाणपत्र, ग्रामसेवक, सरपंच, तहसीलदार, नगरसेवक किंवा शासन नियुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी, सक्षम अधिकारी यापैकी कोणत्याही एकाची सही शिक्क्यानिशी लागणार आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त वारस असतील तर इतर वारसांनी एक वारसाचं नाव समाविष्ट करणे याबाबत जे 100 रुपये किंवा 500च्या जे काही संमतीपत्र नोटीससह ॲफिडेविट करून दिल्यानंतर केवळ त्याच शेतकरी बांधवांनी ती कर्जमाफी होण्यासाठी एकच वारस लागणार आहे. तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांद्वारे इथे काय असणार आहे की जे काही ठरवण्यात येणाऱ्या शासनाची कर्जमाफी धोरणांतर्गत
पूर्णपणे जे मयत सभासदाचे नावे असतील त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे जोडायचे आहेत. म्हणजे मयत सभासदाचे मृत्यू दाखला आहे, वारसाचा अर्ज, वारसाचे आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, वारस कुटुंब प्रमाणपत्र, त्यानंतर इतर वारसाचे संमतीपत्र सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर इथे संमतीपत्रा संदर्भात एक नमुना देखील देण्यात आला आहे. आता अनेक जणांचा हा प्रश्न आहे की मयत शेतकऱ्यांचं काय, जे मयत शेतकरी आहेत किंवा वारस आहे, तुम्हाला अशा प्रकारे हे नाव नोंदणी करणे गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक फक्त वारस लागू होणार आहे. त्यासाठी संमतीपत्र सुद्धा लागणार आहे. त्यानंतर ही संमतीपत्राचा नमुना देखील आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नाव समाविष्ट करण्यासंदर्भात देखील इथे पत्र देण्यात आलं आहे. आता हे पूर्णपणे तुम्हाला भरून द्यायचं आहे व त्यानंतर ज्यावेळेस सरकार निर्णय घेईल व यादी येईल त्यामध्ये तुमचं नाव देखील येणार आहे. तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना नाव समाविष्ट करण्यासंदर्भात ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्यासाठी माझे वडील किंवा आई, पती, पत्नी, भाऊ, मुलगा यांचे नाव असलेली कर्जाची बाकी व माहिती माझे नाव नोंद करून माहिती शासनास सादर करावी असे देखील इथं पत्रात सांगितलेले आहे. यासोबतच तुम्हाला जोडलेली कागदपत्रे म्हणजेच मृत्यू प्रमाणपत्र आहे, वारस प्रमाणपत्र आहे, आधार कार्ड आहे, बचत खाते पासबुक आहे, इतर वारसांचे संमतीपत्र आहे. वारस एकापेक्षा जास्त असतील तर अशा प्रकारे हे कागदपत्रे देखील लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला फार्मर ID आणि आधार प्रमाणीकरण गरजेचं आहे. जर आता खात्यात तुमची रक्कम जमा होण्यासाठी फार्मर ID गरजेचं आहे, आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं आहे, ज्यासाठी तुमचे आधार कार्ड, कर्ज खाते, बचत खात्याचे पासबुक आणि विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही जे बँकेत म्हणजे तुम्ही जिथे करणार आहेत जे काही आधार प्रमाणीकरण करणार आहे तिथे जाऊन तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ही 16,95,000 शेतकरी बांधवांची नावे आलेली आहेत. तुमचं गाव, तालुका नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती नक्कीच देण्यात येणार आहे. व KYC करताना तुम्हाला कोणतेही अडचण येत असेल तर बरं, अनेक शेतकऱ्यांचा हाही प्रश्न आहे की आमची जी काही थकबाकी रक्कम आहे ती वेगळी आहे व जी लिस्ट आली आहे त्यामध्ये रक्कम वेगळी आहे. अशा शेतकरी बांधवांनी घाई करू नका. तुम्ही काय करू शकता, एक तर ग्रीव्हियन्समध्ये तक्रार, हे तक्रारसाठीच असणार आहे रिपोर्ट करण्यासाठी. त्यानंतर किंवा तुमच्या बँकेच्या शाखेशी तुम्ही संपर्क साधायचा आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायची आहे. आमची रकमेमध्ये तफावत दिसत आहे, तुम्ही विचारू शकता व त्यानुसार तुम्ही काय करू शकता की पुढील प्रोसेस करायची आहे. कारण KYC केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन एरर सुद्धा येऊ शकते. अशा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कर्जमाफी संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या योजनांतर चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार जर यादी पाहायची असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही एकदा चेक करू शकता. ग्रामपंचायतमध्ये जा, तुमच्या बँकेशी संपर्क साधा, तिथे देखील यादी आली आहे. आता जिल्हा होती, पहिली यादी होती तिथे फक्त जिल्ह्यामध्येवरती बँकेत आले होते, पण आता ही जी काही 16 लाख शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत, मग SBI बँक असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, असे विविध बँकेच्या कर्जदार आहेत त्यांची सुद्धा नावे या यादीमध्ये आली आहेत. तर महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा. तुमचे काही प्रश्न असू द्या आपल्याला कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.